नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी घरातल्या साहित्यात अगदी झटपट होणारे खमंग खुसखुशीत काकडीचे तिखट वडे। हे वडे तुम्ही मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता, ते खूप आवडीने खातील। चला तर मग सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी इथे मी एक हिरवी काकडी घेतली आहे। आता तिला आपण सोलून घेऊ। इथे मला हिरवी काकडी मिळाली आहे। तुम्हाला जर पांढरी काकडी मिळाली तर तुम्ही तीही वापरू शकता। आणि ही काकडी मोठ्या आकाराची आहे म्हणून मी एक काकडी घेतली आहे। तुम्हाला जर छोटी काकडी मिळाली तर तुम्ही 2 काकड्या घ्या। आता इथे मी ही काकडी किसणीच्या साहाय्याने किसून घेत आहे। काकडी किसून झालेली आहे आणि यातलं पाणी मी अजिबात काढणार नाहीये। चला तर मग वड्याचे पीठ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एका भांड्यात 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलं आहे। त्यानंतर यात मी अर्धी वाटी बेसन पीठ घालत आहे। याला लागणाऱ्या सर्व वस्तू घरामध्येच उपलब्ध असतात। आता यात टाकण्यासाठी मी एक पेस्ट तयार केली आहे। त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं घातलं आहे। पेस्ट घालून घेतली। नंतर मी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आता यात घालूया किसून घेतलेली काकडी। काकडीला जे पाणी सुटलेलं आहे त्या सकटे घालायचं आहे। त्यानंतर यात मी घातली 2 चमचे हळद पावडर आणि 2 चमचे धणे पावडर। नंतर यात आपण चिमूटभर जिरं घालणार आहोत आणि जिरं हातावर चोळून घालायचं। जिरं असं चोळून घातल्याने वड्यांना जिऱ्याचा खूप छान स्वाद येतो। सर्वात शेवटी आपण यात घालूया चवीनुसार मीठ। आता हे सर्व जिन्नस मी चमच्याच्या साहाय्याने हे पहा असे कालून घेत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घातलं आहे। तेलाचं मोहन घातल्यामुळे वडे अगदी खुसखुशीत होतात। आता काकडीला सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ आपण मळून घेऊ। यात पाण्याचा एकही थेंब घालायची गरज लागत नाही। हे पहा, अशा प्रकारे हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आणि हे पीठ जास्त घट्टही नाही मळायचं आणि पातळही नाही मळायचं। आता हे पीठ आपण झाकून ठेवू आणि फक्त 10 मिनिटच झाकून ठेवायचं। 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपलं पीठ वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण वडे थापायला सुरुवात करूया। तुम्हाला ज्या आकाराचे वडे पाहिजेत त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि पिठाला असं तळहातावर घेऊन त्याला गोल गोल वळून घ्या। वडे थापण्यासाठी मी प्लास्टिकचा तुकडा घेतला आहे आणि त्याला थोडं तेल लावलं आहे आणि बोटाच्या साहाय्याने वडा थापून घेत आहे। वडा जास्त जाड किंवा पातळ थापायचा नाही, मध्यम आकारातच थापायचा। हे पहा, वडा थापून झाला आहे आणि प्लास्टिकचा वापर केल्यामुळे वडा अगदी सहज सुटला आहे। आणि तुम्ही पाहू शकता वड्याचा आकार अगदी गोल झाला आहे। आता हे वडे मी तळून घेत आहे आणि वडे तळण्यासाठी तेल आधीच गरम करून घेतलं आहे। वडा तळताना एक-एकच तळायचा आणि तळायच्या आधीच तेल गरम करून घ्यायचं, म्हणजे वडा पटकन तळला जातो आणि तेलही पीत नाही, त्यामुळे वडे तेलकट सुद्धा होत नाहीत, हे लक्षात ठेवा। हे पहा, वडा तळून झाला आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व वडे तळून घेणार आहे। आणि वडे तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, म्हणजे वडा करपणार नाही। तुम्ही पाहू शकता वड्याला किती छान तांबूस रंग आला आहे आणि प्रत्येक वडा अगदी टम्म फुगला आहे। अशाच प्रकारे आपले सर्व काकडीचे वडे तळून तयार आहेत। तर असे हे अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारे खमंग आणि खुसखुशीत काकडीचे वडे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।